देतो तुम्हाला पाणी कसं येत नाही ते बी बघतो, तुमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही ते पण बघतो. एकदा मी मागायला लागलो कारण मी जर एखादा मुद्दा हातात घेतला तर सरकार मला कदरून जातं. त्यांना वाटतं हे तर फुटत नाही, मॅनेजर होत नाही, उठत नाही, लई येड आहे. कारण आपलं कामच असं आरक्षणाला मी एकदा मांडी घालून बसलं, ते म्हणले बसलं म्हणलं उठत नाही. शेतकऱ्याच्या प्रश्न टायमाला एकदा मी मागा लागलो तर ते कडीलाच घाल. सरकार कदरलंय मला. आपल्याकडे एक मंत्री येत नाही आणि आला तर घोडे खाल्ल्याशिवाय माघारी जात. कारण मी मित्र तो करत नाही त्यांचं. मला माझ्या समाजाला द्यायचंय, समाजाच्या लेकराला द्यायचंय. शेवटी सांगतो, समाज आणि लेकर मोठे करू लागा. बाकी त्याने सगळ्यांनी आपल्या समाजाने ते मोठे केला, आपला समाज लय मागं पडला. दानसूर असणारा समाज मागं पडला. याला काही करू उंचीवरती न्यायचं. गरज फक्त तुमच्या एकजुटीची, उपस्थित राहण्याची. आता तुमचे गाव, या गावानं आसपासचे 40-50 गावाला भेट द्यायच्या. तुम्ही स्वतः गाव जाऊन पिंजून काढायचं, सगळ्या सांगायचं मुंबईला जा, मावशी यांना थोडी मोकळीक द्या. हे तुमच्याच हातात आहे. यांच्या चाव्या सगळ्या तुमच्या जवळ आहे. तुमच्या दुसऱ्याला घेत नाही. आज मी सांगतो म्हणून यांना थोडी मोकळीक द्या. यांना सांगा शेतातलं काम आम्ही करतो, आपल्या लेकरा बाळाचं, लेकी बाळीचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. तुम्ही गावोगावी जाऊन बैठका घ्या आणि मुंबईला चला म्हणून सांगा सगळ्याला. आणि शेतातले काम तुम्ही करा, जबाबदारी तुम्ही खांद्यावर घ्या. यांच्यापासून शेतात तसं काही होत नाही, पण म्हणा मोठ्या मनानं की तुम्ही शेतातले काम आम्ही करतो, तुम्ही बैठकाला जा. पण यांच्यावर बारीक ध्यान भेटाव. तुम्ही सांगायचं जा बैठकाला आणि येणे एखाद्या नेत्याच्या गाडीला लटकून तिकडे. आपल्याला समाज आणि समाजाचे लेकर काही करून मोठे करायचे. आणि एवढ्याच वेळेची शेवटचे फेट्या तुम्हाला मोगा सांगितलं, मी तुम्हाला रिझल्ट दिलाय. जे तुम्हाला 75 वर्षात मिळून दिलं नाही ते एकाच वर्षात आणलंय. 58 लाख नोंदीमध्ये 3.25 करोड मराठी आतापर्यंत आलोचना केली. 3.25 करोड सगळ्या मराठ्या घालायचं. तुमचं फीस मध्ये तुम्हाला पोरं शिकवताना फायदा होणार. आजकाल शिक्षण करणं अवघड झालंय. फीस आता परवडत नाहीये, त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. तुमचे पोरं पोरी नोकरीत पण चालले. तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या सगळ्या योजना आहेत. तुम्हाला घरकुल येतं, सिंचनाच्या कृषीच्या योजना आहेत, काय नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सगळ्या योजना आहेत. चारही बाजूला समाज मोठा होतो. म्हणून आरक्षणाची लई गरज आहे. शेवटची फाईट हाणायची एवढ्या वेळेस. आरक्षणच घेऊन मागे यायचंय आणि ते तुमच्या हातात. तुम्ही जर एकजूट 2-3 दिवस दाखवली, 100% मराठ्याच्या डोक्यावर गुलाल पडला म्हणून सांगता. आणि एवढ्या वेळेस काही झालं तर हरकत नाही, मराठ्याच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायचा. ही 29 ऑगस्टला ऐतिहासिक लढा होणार. असा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा आणि एवढा समाज कधीच गेला नसतो. होतो ना भविष्यात असा विजय मराठ्याचा होणार आहे. म्हणून कुणीच घरी राहायचं नाही. कीर्तन बिठवलेत आपण आता तिथं. मुंबईला नवीनच बघायला कार्यक्रम यावेळेला. या बाबाची लिस्टच केली आम्ही. ह्या बाबाचं ह्या दिवशी कीर्तन, त्या बाबाचं त्या दिवशी कीर्तन. पॉम्पलेट फक्त डिक्लेअर करायचं झाले. एकदा पॉम्पलेट डिक्लेअर केलं ते बाबा एवढं बाबा मोठं आणले द्वारा. सगळ्या शाहिरांच्या तारखे घेतल्या. दिवसभर पोवाड्याचे कार्यक्रम, सगळी तयारीने त्यावेळेस. संध्याकाळी कीर्तन. मोठमोठाले महाराजांना सांगितलं की तुम्ही संगीत भजन असतं ना, हो द्या म्हणलं. ते आता तिथं मुंबईत काय आरक्षण मागायला आले का मुंबई सत्य करायला आले, मिळत नाही लागला पाहिजे. महाराजांनी वाटून घेतले. आता त्यांनी मी आपले मोठमोठाले पापाज वादक घेत आपले म्हणलं हो द्या तिथं. आता ज्याला जे आवडतंय ते, काहीला भजन आवडतं, काहीला कीर्तन आवडतंय, काहीला शाहिरी पोवाडा आवडतोय. कारण पोराला आता तिथं लाखात पोरं राहणार आहे. ते काय विशाल पद्धतीनं मराठा समाजाचा जनसागर सारखा पसरणार आहे. मराठी पहिल्यांदाच मराठाला बघणार आहेत की मराठी इतके. आणि ज्याला काहीच आवडत नाही, समजा आवडत पण नाही, ते तेवढे डीजे सगळं घेते. चलो ते ढगांना त्याला काय करावं. मला काही करून गरीब मराठ्याला आरक्षण द्यायचं. माझा उद्देश वेगळा आहे. ते आता इथून तिथूनच घेते. त्याला मी काय करू. तिथं वाजीत बसू देत. बाबा तुम्ही नव्हती मुंबईला, तुम्हाला काय सांगावं. मी वाशीत होतो मार्केटला, तवरची आजच मैदान लावतो. बरं गप्प बसावं ना. मोठ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जायची.
काय काय पोराला माहितच नाही त्या चहाचे इतके पैसे आहेत म्हणून. पेल्यावर तो मला 150 दिली, मला 150. अरे महिनाभर चहा पितो म्हणे 150 रुपये, 150 रुपये नाही देत पैसे म्हणून कर तुला काय करायचं. त्या हाटला समोर सोबत भिडलं त्या हाटलावाल्या समोर. आणि बरं ते नका का ते ना बाहेर जाय ना हाटलाच्या जात नसतो म्हणला तो इतके मागितलेच कसं काय मला पैसे. आणि तेच त्याच्या दारात त्या हाताचा चूल मांडली आणि त्याच्यावर भात शिजा ठेवला. त्याचा हातला धड माणूस आत जाणं आतले बाहेर यायला जायचा भातच शिजणं. 3 घंटे झाले तरी भात शिजणं. पोलीस बांधव सगळे गेले. ते एका गल्लीत पोरं बसलेले होते लय मोठे. आणि त्या पोराला सांगितलं इथं बसू नका म्हणे, कोणचं पण झोन आहे म्हणे, VIP झोन. ते मला VIP झोन आहे. अरे मग पसारा टाकायला जाणार नाही. जे जाऊन वळीला बसलं 1.5 घंटा नुसतं फेसच करीत होतो अंगाचा. मी नियम मध्ये मराठ्याच्या नादी लागणं सोपं नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही मराठ्याच्या नादी लागू नका, आरक्षण पटकून देऊन टाका. यावेळेस ना पुरे मराठी चला. पुणे आणि मुंबईच्या मराठ्यांना आपल्याला काही कमी पडू दिलं नाही. आपल्या लेकरा बाळा त्यांच्या लेकरा बाळाप्रमाणे समजायला काही कमी पडू नाही. त्यावेळेस तर नाशिक जिल्ह्यावर आणि पुणे जिल्ह्यावरती जबाबदारी टाकली. लाखांनो पोरं मुंबईत राहणार आहेत, कोटीनं मराठीचे पोरं राहणार आहेत. 2 टाइम रेल्वे जिल्ह्यातून भाकरी भाजी गोळा करायची आणि रेल्वेने मुंबईला आणायची. सकाळी संध्याकाळी खाल्ले की झोपले. मग आरक्षण होतं मग घरी यायचंच नाही आता. पण आम्हाला काय त्रास दिला ना तिकडं. मा शेव तुमच्याकडे सगळं कारभार आता नाही तर आम्हाला मला असं ठेशी त्याने एकट्याला मला तिकडं का काही वळवळ केलं इकडे रस्ते पण एक चार बे भरून द्यायचं नाही महाराष्ट्रात. शांत देत तुझ्या डांबरावर जाऊन बसत सगळ्या मावस एकत्र राहिले ना आणि तिने की एकदा चप्पल काढली खेळच खाला. एक मंत्री आमदार पुढे येत नाही कोणा. ते तर आम्हाला त्रास द्यायचे एवढे त्यांचे डेअरिंग नाही. पण आपण सुद्धा सावध राहा. तुमचे लेकर म्हणून आम्ही तिकडे लढायला चाललो. तुम्ही सुद्धा मागे सावध राहायला पाहिजे. नुसतं काम करीत बसू नका आणि लेकराचं वाटोळं पण होऊ देऊ नका. लेकरांसाठीच ही लढाई. तुम्हाला कळलं तुमच्या गावात निघाले का? निघाल तुमची मजा झाली राहू. आमचं तसंच गुतलंय आणखीन. आमचं निघाणार ना वा मग मुंबईला याचा अंदाज नाही तुमचा आहे. निघालं म्हणल्यावर का तो म्हणताना आपला भागला आता. ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं नोकरीला लागले. तुम्हाला आणखीन एक शब्द सांगतो तो लक्षात ठेवा सगळे. तुमच्याकडे जरी 1 कोटीची प्रॉपर्टी असेल ना तर एक त्या कुणबी प्रमाणपत्राची तेवढी ताकद. तुमच्याकडं 5 एकर जमीन जर असते ना 5 एकर जमीन इतकी एकटी ताकद त्या कुणबीच्या कागदात येत्या प्रमाणपत्रात. तुमच्याकडं 50 एकर 100 एकर जमीन असू दे, तुमच्याकडे बंगला असू दे, एकट्या बंगल्याची ताकद एका कागदात. आणि तुम्हाला हे महत्वाचं सांगतो, तुम्ही आणखी 3-4 वर्षांनी बघा तुम्हाला आरक्षणाची किंमत कळन. घराघरात पोरग आणि पोरगी नोकरी लागल्यावर मग तुमच्या लक्षात येणं आरक्षण. म्हणून ज्यांचे कोणते प्रमाणपत्र निघाले त्यांनी मुंबईला चालायचं, ज्यांचे निघाले नाही त्यांनी पण चालायचं. टाळायचं नाही. लेकरं शेवटी लेकरं असतात, आपले असू नाही तर त्यांचे असू. आज आपलं निघालं, उद्या आपले कुणीतरी भावकीतले आपले पाहुणे आहेत, मामाचे पोर आहेत, मावशीचे पोर आहेत. राज्यभरातल्या आपल्या मराठ्यांच्या सगळ्यांना आरक्षण मिळून ते लेकरं मोठे झाले पाहिजेत. तुम्हाला आनंद काय असतं. आणि लेकरं अधिकारी झाल्यावर लाल दिवा घरात जे येतो ना, तहसीलदार झाला, तुम्ही PSI झाला, तुम्ही API झाला, तुम्ही कलेक्टर SP झाला, त्यावेळेस तुमची शान किती वाटते बघा. तुमचा पोरगा किंवा पोरगी ज्यावेळेस लाल दिवा घेऊन दारात येईल ना त्यावेळेस आई बापाचं काळीज कशातच मोजू शकत नाहीत. आपण कशातच तेव्हा आनंद मोजू शकत नाही. आणि तेव्हा आनंद समाजाला द्यायचा. मी एकटा बसलो, मी जर मराठीचा वाटोळा करायचं ठरवलं असतं तर मी लाल दिव्यात बसलो असतो, पण माझा समाज कधीच बसला नसता. मी ठरवतानाच ठरवलं की आपण बरबाद व्हायचं. आणि मी जर बरबाद झालो तर माझा समाज मोठा होणार. आणि मी ज्या दिवशी ठरवीन आता बरबाद नाही व्हायचं, मला मोठं व्हायचं, त्या दिवशी मी पैशावाला होऊन पण माझ्या डोळ्यात एकटा माझा समाज बरबाद झालेला असणार. म्हणून समाज मोठा करायचा, आपण मोठं व्हायचं नाही. रातपाट एक करतोय, रात्रंदिवस फिरतोय, 12-12 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत बैठका घेतोय, हटत नाही. आता इथून मला नाशिकला जायचं. नाशिकच्या बैठका घेऊन मला वाटतं उद्या का काय हैदराबाद का काय तेलंगणात बैठक आहे.
मला रात्रंदिवस मी फक्त तुमच्या लेकरासाठी काम करतो. या समाजाचे लेकरं मोठं, माझं शरीर मला साथ देत नाही, बाबाजीला माहिती. मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा, पण तुमच्या लेकराला मोठं करणार त्याशिवाय मी मरत नाही. मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. काय नको मला. मला उठता येत नाही, मला बसता येत नाही, मला उठायला बसायला सुद्धा माणसं लागतात. उपोषणाने माझे इतके हाल झाले की माझे शिरा सुद्धा हडकाळचे टाकले. त्यामुळे डॉक्टरांना सलाईन सुद्धा लावता येत नाही. मी कधी चक्कर येऊन पडत, कधी घायल होईल मला सांगतात नाही. काल अंतरवालीतल्या बैठकीत अचानक बसून मी अचानक मला चक्रांती आल्या, इतका घाम आला की सगळे पोरं घाबरून गेले. मला काहीच कळत नाहीये, कारण या उपोषणामुळं अंगात रक्त नाही राहिलं, ताकद नाही राहिलं. पण मला माझ्या समाजाच्या लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, कोणी कुणाचा नाही आहे युगात. लेकरं बाळ मोठे करू लागा, समाज मोठा करू लागा. मी मरायला नाही भेट. मी कधी बाबा खोटं बोललो नाही, समाजाला नाही, माझ्या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाला नाही. मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. मेलं तरी चालेल, पण तुमच्या लेकरावरती गुलाल फेकणार म्हणजे फेकणार. तुमचे लेकरं मोठी कलेश्वर नाही. मला तुमच्याकडून काय अपेक्षा? मी कधी तुम्हाला रुपया मागितला नाही, कधी मागणार सुद्धा. फक्त माझं म्हणणं आहे, राज्यातल्या मराठ्यांनी समाज आणि लेकरं बाळ मोठं करण्यासाठी सगळ्यांनी मुंबईचा रस्ता धरा. कोणी कोणाची वाट बघू नका. कोण बैठकीला नेता येणार आहे का कार्यकर्ता येणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्या आणि मिळेल त्या वाहनानं मुंबईकडे चला. एवढ्या वेळेस आपला समाज आणि आपले लेकरं जिंकू, आपले लेकरं बाळ मोठे करू आणि आपण सगळ्यांनी मिळेल त्या वाहनानं मुंबईकडे यावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण. समोरचे थोडासा रस्ता करा. पटकन मधले तरुण मंडळी उठा. मागाच्या प्रमाणे रस्ता करा. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी आवर्जून आपल्या व्यस्त आणि तब्येत ठीक नसतानाही वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व पाली जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार. त्यांच्यासोबत सर्व मराठा टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्या सर्व टीमचंही खूप खूप आभार. चला दादा, चला दादा, चला चला दादा. समोरच्यांनी साईडला व्हायचंय. पटकन रस्ता द्यायचा दादांना. आपल्या गावामध्ये आणखी 15 मिनिट आहे. भोजन करून दादा जाणार आहे. समोरून दादांना वाट करायची आहे. पलीकडे काटे मेंबरच्या घराकडे दादा जाणार आहेत. समोरून महिला मंडळ थोडस साईडला व्हायचंय.
मानावं तेवढं कौतुक, मानावे तेवढे आभार कमीच आहे. हे घ्या गाडी घ्या पुढे घ्या. हो चला बाजूला थांबा एक मिनिट. अण्णा नमस्कार. समोर थांबा चला. हे थांबा थोडं. या ठिकाणी आपण पाहतोय संघर्षोदय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आहेरवाडगाव मध्ये विराट असं स्वागत. या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आताची आघाडीची. बसा साहेब बसा बसा बसा. सनरूप नाही उघड. चला चला. धन्यवाद. जय शिवराय. व्यवस्थित बसा की जेणेकरून आणि गावातल्या महिलांनी पहिल्या पंक्तीला बसायचं नाही हे लक्षात घ्या. बाहेर वस्तीवरील बाहेर गावच्याच महिला पहिल्या पंक्तीला बसणार आहेत. गावातील महिला भगिनींनी बसायचं नाही. चला हळूहळू चला. बाहेर गावच्या सर्व पाहुण्या महिला मंडळी, बाहेरच्या वस्तीवरच्या सर्व महिला थांबा थोडं थांबा. आपल्या वस्तीवरील महिलांनी पहिल्या पंक्तीला बसायचं नाही एवढं सूचनेमध्ये लक्ष द्या. आणि बसताना पंगती व्यवस्थित वाढता येतील असं बसा. चला. मी अलीकडे बसलेलो आहे बघ. द्या ना टुबाया. पगारी साहेब लाईव्ह चालू आहे.